हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, हल्ली लग्न झाल्यावर पुढे संसार सुखाचा व्हायचा हे एक काळजीचा विषय झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल अरेंज्ड मॅरेज असलं की ओके, समजून घ्यायला वेळ लागतो. अहो, लव्ह मॅरेज झालं तरी 6 महिने त्यांचं लव्ह सगळं संपून जातं आणि दोघांचाही एकमेकांपासून वेगळा व्हायचा विचार चालू होतो. हे बघा, किती क्लेशदायक आहे हे. आपले सगळे 4 आश्रमांमध्ये आपला हा संसाराचा गृहस्थाश्रम म्हणतो आपण त्याला, हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ह्याच्याकडे आपण जरा सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. हल्लीचे मुला मुलींना जरा समजून घ्यायला पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स असले की ते समजून घ्या. असं म्हणत नाही मी ते कम्प्लिटली ते चुकतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये असं. पूर्वी काय व्हायचं, एकत्र कुटुंब असायचं. ते आजोबा असायचे घरात, आजी असायची, काकी असायची, काका असायचा, छोटी मुलं असायची. हल्ली असं नाहीये. हल्ली बरेच ठिकाणी लग्न झाल्यावर दोघं असतात. त्यामुळे पण काही प्रॉब्लेम्स उद्भवतात. का? कोणी सांगणार नाही किंवा कोणी सांगितले तरी तर ऐकायचंही नाही. दोन्ही असते, दोन्ही बाजूनं. तुम्हाला काय कळते? आमचं आम्हाला असं. तरी असं करून चालेल का आपल्याला? नाही. त्यामुळे आज मी बोलणार आहे, पालकांची हेत काय भूमिका असायला पाहिजे किंवा ते काय मदत करायला पाहिजे हा प्रश्न सोडवायला. आता लग्न म्हणजे काय? 2 फॅमिलीज एकत्र येतात, एकत्र नवीन नातं चालू होते. तोपर्यंत आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नसतो. पण ह्यांचे लग्नानंतर दोन्ही फॅमिलीज एकमेकांना ओळखतात आणि नवीन एक नातं चालू होते. त्यामुळे ह्या मुलांचं काही बरोबर चाललेलं नाही असं वाटलं तर दोन्ही फॅमिलीनी एकत्र येऊन सामंजस्यानं हे सोडवायला पाहिजे. हेच ऐवजी काय होते, हल्ली बरेच ठिकाणी बघितले, दोघं आले तरी दोघंही भांडणं, एकमेकांना दोष द्यायचे, एकमेकांना नाही तुमचे मुलीला असं वागवता, नाही तुम्ही आमच्या जावयाला आमच्या मुलाला असं बोललात, असं भांडणच होतात. नाही, भांडायचं नाही. आपल्या मुलांचं चांगला व्हायला पाहिजे ते आपण एकत्र यायला पाहिजे. आणि कित्येक वेळेला एकी बाजू बरोबर असते किंवा चूक असते असं नाहीये. त्यामुळे फक्त आपण मुलीकडचे असलो की आपण मुलीची बाजू घेऊन लगेच त्यांना फायरिंग करायचं सासरचे लोकांना, हे बरोबर नाहीये. अहो, कित्येक वेळेला असं सुद्धा आम्हाला सापडले की त्या मुलीनं सगळं खोटंच सांगितलेलं होतं सगळं, जाऊन माहेरी अमुक तमुक म्हणून. त्यामुळे हे सगळेच एकमेकांशी भांडण्यापेक्षा आपलं हे नवीन नातं आहे, एकत्र बसा, एकत्र बोला, दोघांचंही बघून घ्या. मुलाचे काही प्रॉब्लेम आहेत, मुलीचे काही प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायचे प्रयत्न करूया. अहो, लगेच ते तिथे ते जंक फूड खातात, त्यांचं जेवण मला पसंत पडलं नाही म्हणून सोडून येणं बरोबर आहे का? नाही, तुझं तू बनव ना जेवणात, तुला आवडते ते तू बनव, त्यांनाही दे. कोणा ठोक नंतर त्यांना पण आवडायला लागेल तर. म्हणजे ह्या गोष्टी आपण मोठे जरा लक्ष दिलं ते काही गोष्टी सुटण्यासारख्या आहेत. लगेच काही वकिलांकडे पळायची काही
कारण नाही. आता मेनली हे बघा, आता लग्न होते तेव्हा मुलगा एका घरातला असतो, मुलगी एका घरातली असते. त्यामुळे आपण घरातलं कल्चर म्हणतो, हे कल्चर वेगवेगळं असते दोघांचंही. त्यामुळे हे कल्चर म्हणजे मेनली कशामुळे फरक असतो, कुठल्या कुठल्या कल्चरमध्ये मेनली, बाकीचाही बारीक सारीक असते. फॉर एक्झाम्पल फूड कल्चर असेल, लँग्वेज कल्चर असेल, मनी कल्चर असेल, ह्या गोष्टीतनं फरक पडतो. ह्याच्याशिवाय बारीक सारीक काहीतरी गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या घरात सकाळच्या वेळेला टीव्ही लावतच नाही कोणी, टीव्ही बघायचं तर संध्याकाळी. पण काही ठिकाणी असं नव्हे, दिवस रात्र उजाडलं उठलं की टीव्ही चालू होतो, अशी घरं असतात. हे कल्चर मधला फरक असतो. म्हणून लगेच नावं ठेवत बसायचं नाही, हे काय तुमच्या घरी असं काय किंवा अमुक काय, हे घराचं कल्चर आहे. तुम्ही हवं ते ऍडजस्ट करा, किंवा तुम्हाला तर कल्चर आवडत नसलं की तर कल्चर बदलायला तुम्ही प्रयत्न करा. असं मेन कल्चर मी तुम्हाला सांगते, 3 गोष्टीतनं फरक पडतो. पहिलं फूड कल्चर. आता कोणाच्या घरात नुसतं भात खात असतील, कोणाच्या घरात पोळी भाजी खात असतील, कोणाच्या घरात भाकरी खात असेल. हे फूड कल्चरमध्ये फरक पडू शकतो. आणि हे कोणाला जास्त जाणवते, मुलीला. का? लग्न होऊन मुलगी मुलाचे घरी राहायला जाते. ओके, तिला तसला फूड आवडला नाही, तुला कोणी असं म्हणत नाही तुला हवं असलेला करू नकोस म्हणून, उलट आनंद होईल, तू केलेलं आवडलं की ते पण खातील. त्यामुळे एवढ्यासाठी काही मुलींनी सासर सोडून परत येऊन डायव्होर्स घ्यायला पाहिजे असं हे रिझन नाही. हे जरा ऍडजस्ट करून जाता येईल. तिनं आपल्या पुरतं करायचा, पहिल्यांदा फोर्स करू नका तुम्ही बाकीच्यांना. तुम्ही केल्या वेळा ते नाही द्या, थोडं थोडं त्यांना आवडलं की उद्या तुम्ही करता हे बरोबर आहे असं त्यांना वाटेल. तर झालं पहिलं फूड कल्चर. दुसरं लँग्वेज कल्चर. भाषा कुठली बोलतात. आता आपल्या महाराष्ट्रात ते मराठी बोलतात, पण काही काही एरियाजमध्ये 2-3 भाषा बोलणारे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोकण एरियात गेलात, म्हणजे कर्नाटकातले कोकण एरियात म्हणते मी, कोस्टल एरियात, साऊथ केंद्र नॉर्थ केंद्र आहेत. साऊथ केंद्रात गेलात की तुम्ही तिथे 3ही भाषा बोलल्या जातात. कन्नड बोललं जाते, तुळू बोललं जाते, कोकणी लोक घरात कोकणी बोलतात, असे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. हे लँग्वेज कल्चर असते. त्यामुळे तुम्हाला इन द बिगिनिंग ते लँग्वेजचं एवढं हे नसलं की तुम्ही तुमच्या भाषेत बोलू शकता. आफ्टर ऑल लँग्वेज यू आर नोईंग इट ब्रिंग्स टुगेदर द पीपल. किंवा तुम्हाला ती भाषा आवडत असली की तुम्ही ती भाषा शिकू शकता. हे काही प्रॉब्लेम नाही येत. किंवा काही लोकांच्या घरात त्यांच्या घरात इंग्लिश बोलतात, मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, इंग्लिशमध्ये बोलतात. ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या भाषेत बोला, तुम्हाला काही ते उत्तर देत नाही तसं नाहीये. हे झालं सेकंड. थर्ड, कुठे भांडणं होतात किंवा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, हे मनी कल्चर. मनी कल्चर म्हणजे काय? काही लोकांना काय पैसे 500 काय 1000 गेले की जाऊ दे तेवढ्यात ना असं म्हणणारे असतात. काही लोक 5-10 रुपये खर्च केले तर एवढं कशाला, दिस इज टू मच, ह्याला सुद्धा विचार करणारे असतात. त्यामुळे हे कल्चर्स का नाही, दोघांही एकमेकांना समजून घेऊन सॉल्व करण्यासारखं आहे, ऍडजस्ट होण्यासारखं आहे. आता पेरेंट्सांनी पण त्यामुळे एवढेसाठी भांडायचं नाही किंवा तुमच्या घरात असं काय तसं काय अमुक. हा शेवटी नवरा आणि बायको हे येऊन ह्यांचा स्वतःचा हा एक संसार चालू होतो. ह्यांना हवं तसं त्यांचा संसार ते करू शकतात.
त्यामुळे मोठे माणसांनी, म्हणजे आई वडिलांनी दोघांचेही, बायकोचे पण नवऱ्याचे पण, हे सामंजस्यानं बोलून सोडवायला पाहिजे. ह्याचे उलट काय होते, हे लोक एकमेकांना दोष देतात, एकमेकांशी भांडतात. असं न करता थंडपणानं बसून कोणाच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व करता येतात आणि मुलांना आपले सुखाचे वाटेवरनं जायला आपल्याला मदत करता येते. अच्छा, हॅव ए गुड डे.